आज बनवला खिमा. खिमा पावचा बेत ठरला. खिमा काय पटकन बनतो आणि मी तर कुकरमध्येच करून घेतला. त्यासाठी काय मला जास्त वेळ गेला नाही माझा. खिमा आणलेला होता तो स्वच्छ धुवून घेतला आणि मस्तपैकी कांदा चिरून त्याची पेस्ट करून घेतली. बारीक चिरून टोमॅटो ठेवला, तेजपत्ता आणि एक छोटी आपली हिरवी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट केली. कुकर मग घेतला बारका, त्याच्यात तेल टाकलं. तेल तापल्यावर तेजपत्ता टाकला आणि कांद्याची जी पेस्ट केली होती ती त्याच्यात टाकून चांगली परतून घेतली. त्याच्यामध्ये हळद, मालवणी मसाला, थोडीशी मिरची पावडर टाकून त्याच्यामध्ये हे जे वाटप टाकलं होतं हिरवं ते टाकलं आणि परतून घेतलं. त्याच्यात थोडेसे हिरवे वाटाणे आणि टोमॅटो हे टाकलं. परत त्याच्यामध्ये खिमा टाकून चांगला एकजीव करून चवीला मीठ टाकून वर मटण मसाला टाकला. कुकरचं झाकण बंद आणि त्याला 2 शिट्ट्या चांगल्या दिल्या. 2 शिट्ट्यात खिमा तयार. आणि हा अशा प्रकारे कुकर थंड झाल्यावरती आपला खिमा बघा. मी काय एकदम सुका केला नव्हता आणि अशा प्रकारे आपला खिमा पाव खायला तयार.